नमस्कार, मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. द्राक्ष बागायतदारांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक भन्नाट यशोगाथा जी महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी ठरू शकते. आणि आजचा आपला विषय आहे 55 किलो प्रति झाड द्राक्षाचं ऑर्गॅनिक उत्पादन. आता हे सगळं नक्कीच अद्भुत, अकल्पनीय किंवा अविश्वसनीयच म्हणावं लागेल. आणि या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत श्री विनायक पाटील व प्रकाश भोसले. तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर दोघांची मी थोडक्यात ओळख करून देते. विनायक पाटील यांची ओळख सांगायची झाली तर यांनी BSc ॲग्रो मध्ये पदवी मिळवलेली आहे आणि त्यांना ऑर्गॅनिक शेतीची आवड असल्यानं महाराष्ट्रात सर्व भागात ऑर्गॅनिक शेतीचं मार्गदर्शन ते करतात. तसंच आपल्यासोबत एक शेतकरी आहेत श्री प्रकाशजी भोसले. प्रकाशजी भोसले हे प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत. लहानपणापासूनच शेतीची आवड, पण भयंकर दुष्काळी परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरणाचा सामना करत सांगली जिल्ह्यातील जत भागात आपली द्राक्ष शेती त्यांनी दिमाखात फुलवलेली आहे. या सगळ्याविषयी लगेचच आपण त्यांच्याचकडनं मार्गदर्शन जाणून घेऊया. सर, सगळ्यात प्रश्न पहिला जो आहे तो मी विनायक पाटील सरांना विचारते. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा सर्वसामान्यांसाठी असेल. शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीसाठी प्रोत्साहन करण्याची जी प्रेरणा आहे ती नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? कोणतंही जरी पीक करायचं झालं तर ते नॅचरली पण होत असतं. पण आपल्यात काय झालं, 1967 साली जे हरित क्रांती आली, हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण रासायनिक खताकडे जास्त ओढ घेतली. आणि त्या ओढीमध्ये काय झालं की लोकांनी रासायनिकचा वापर जास्त प्रमाणात केला. त्यावेळेला त्याचा वापरामधून लोकांना फायदा जास्त मिळाला. कारण त्याच्या मागचं कारण काय आहे की त्यावेळेला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारे उपलब्ध होता. तो सेंद्रिय कर्ब उपलब्ध असल्यानंतर त्यामध्ये रासायनिक खताने जास्त वापर केला आणि त्याचा अतिवापर झाल्यानंतर आता 2024-25 साल आलं. 25 सालामध्ये हे जे विपरीत परिणाम दिसून आले की हरित क्रांतीच्या नावाखाली केलेली जे काही क्रांती होती त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले. ते पिकं आता जवळजवळ परवाचाच एक न्यूजपेपर आहे की केंद्रानं काढलेला अहवाल आहे, 3.25 लाख हेक्टर जमीन आपली नापीक झाली. आता हा मागच्याच महिन्यातला रिपोर्ट येतो. नक्कीच. ज्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीसाठी नेहमी प्रवृत्त करता, म्हणजे तुमचं म्हणणं असतं की शेती झाली पाहिजे मात्र ती ऑर्गॅनिक पद्धतीनं असतं. यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं प्रवृत्त करता किंवा काय देता नेमकं, असं काय मार्गदर्शन करता की जेणेकरून शेतकरी ऑर्गॅनिक शेतीसाठीच वळले पाहिजेत? त्यांचं जे पडलेलं रॉ मटेरियल आहे तिथं शेतकरी काय झाला की जे पाहिजे ते बॅक्टेरिया, जीवाणूचा वापर फार कमी प्रमाणात करायला लागले. आणि ते कमी प्रमाणात करत असल्यामुळं त्या उत्पादन पाहिजे तसं त्यांचं निघत नाही आहे. आणि मग मार्केटमध्ये पण अशा असंख्य कंपन्या आहेत की शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी तेवढे उद्योग करत असतात. पण त्या क्वालिटीचं त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर ह्याचंही उत्पादन आपण 100% वाढवू शकतो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून. नक्कीच. तर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता किंवा कशा पद्धतीनं प्रवृत्त करता, तर मला असं विचारायचं आहे की ऑर्गॅनिक शेतीसाठी तुम्ही कोणती खतं किंवा कीटकनाशकं वापरावीत यासाठी नेहमी शिफारस करत असता शेतकऱ्यांना, जेणेकरून हे सगळं त्यांच्या सुद्धा आवडीचं झालं पाहिजे आणि ते या शेतीकडे वळाले पाहिजेत? मी कंपनीच्या एका शोधात होतो की आपलं महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं. जसं भारतामधलं पहिलं राज्य सिक्कीम झालं जे 100% ऑर्गॅनिक आहे, ते पूर्ण राज्य सिक्कीम. मग याच पद्धतीनं मलाही महाराष्ट्रामध्ये ही क्रांती घडवायची होती. म्हणून मी 2016 पासून ह्या शोधात होतो. तेव्हापासून मी महाराष्ट्रभर फिरत होतो. मला प्रभात फर्टिलायझर सारखी 1974ला स्थापन झालेल्या कंपनीची इन्फॉर्मेशन मिळाली. मग मी ठरवलं की एवढं इंटरनॅशनल लेवलला काम करत असलेले बाहेर 15 देशामध्ये प्रभात फर्टिलायझर काम करतं आणि हेच एक चांगल्या प्रकारे क्वालिटी देऊ शकते आपल्याला मटेरियल. मग आज जवळजवळ त्या कंपनीला 50-55 वर्षे झालेत. मग आजही कंपनी एवढ्या वर्षी जे मार्केटमध्ये टिकू शकते त्याच्यामध्ये त्यात 1% हे कुठं फ्रॉड हा विषय येणारच नाही आहे. म्हणून मी शेतकऱ्यासाठी तेवढं कष्ट आणि तेव्हापासून रात्र दिवस त्यांच्यासाठी कोणतं पीक आहे त्याच्यानुसार ते खताचं ॲप्लिकेशन, बॅक्टेरियाचा वापर कशा प्रकारे करायचं. त्या द्राक्ष शेतीमध्ये आपल्यात सगळ्यात जास्त क्रिटिकल परिस्थिती की तिथं औषधाचा वापर जास्त होतो. तो औषधाचा खर्च कमी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी त्या प्रभात फर्टिलायझर ह्या कंपनीची निवड केली. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना तुम्ही प्रभात फर्टिलायझरच वापरायला सांगता, काय कारण आहे याच्या मागचं? का तुम्ही प्रभात फर्टिलायझर शेतकऱ्यांना वापरण्याची विनंती करता किंवा सांगता? काय आहे नेमकं हे? त्याच्या मागचं कारण म्हणजे प्रभात फर्टिलायझर ही क्वालिटी पुरवणारी कंपनी. बरं, आम्ही शेतकऱ्यांचं जरी नुकसान झालं तरी पण आम्ही तिथं पैसे पण परत देतो.
जर त्यांच्या चुकीमुळं काय झालं किंवा आमच्या चुकीमुळं काही झालं तरी पण आम्ही शेतकऱ्यांना एवढा विश्वासार्थ दिलेला आहे की ह्यामध्ये तुमचं 1% नुकसान नाही होणार. जे देणार ते आम्ही 100% तुम्हाला त्याचं उत्पादन काढून देणार आणि निसर्गाचा समतोल राखून आपण उत्पादन काढून देणार त्या ठिकाणी गोष्टी. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सांगतो की मी शेणखताचा वापर करा, मेंढी खत वापर करा, बॅक्टेरियाचा वापर करा, डिकम्पोजरचा वापर करा. जे रॉ मटेरियल निघतं त्याच्यावरती डिकम्पोजर फवारून त्याचं परत कंपोस्ट बनवा. परत तुमच्या शेतीमधनं निघालेला पालापाचोळा हा न पेटवता जर तुम्ही डिकम्पोजरचा वापर चांगल्या प्रकारे केला तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 100% वाढेल. कारण आपणच जतसारख्या भागामध्ये आज सेंद्रिय कर्ब 4.7 वरती नेलेला आहे, जो पूर्ण दुष्काळी पट्टा आहे. तिथं प्यायच्या पाण्याचे वांदे असतात. द्राक्ष बागेला पूर्ण टँकरने पाणी घालावं लागतं, ही परिस्थिती आहे. आणि द्राक्ष लोकांना कसं झालं की विषयुक्त जास्त आहे, ते विषमुक्त कशा प्रकारे होईल. म्हणजे असे मार्केटमध्ये एक अफवा सोडलेली की बाबा द्राक्षे खाऊच नाहीत. पण माझं ठाम मत आहे की द्राक्षे बिनधास्तपणे खा, तुम्हाला शरीराला पूर्ण प्रोटीनयुक्त द्राक्ष आहेत. आणि आमचं पूर्ण ध्येय याचं आहे की आपल्या महाराष्ट्रातले असेल किंवा वर्ल्डमधले असेल, कुठेही जगात असेल, द्राक्षे हे पूर्ण सेंद्रिय करून लोकांना खायला फळामधला राजा हा द्राक्षाला बनवायचा, हा माझा मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. तर विनायक सर, आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही कुठली फर्टिलायझर वापरता किंवा कुठली कीटकनाशकं वापरता, प्रभातचीच का वापरायला सांगता, त्याचप्रमाणे जत सारख्याचा उल्लेख केला तुम्ही, त्या भागात इतक्या दुष्काळी भागात सुद्धा शेती करतायत. तर मला वाटतं प्रकाशजी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचंय. खरं तर जत सारखा भाग आहे, अति दुष्काळी भाग आहे, कधी कधी तर पाण्याची सुद्धा तिथे वणवण असते, पाणी आपल्याला मिळत नाही. अशा भागात तुम्ही शेती करताय आणि इतकं छान द्राक्षाचं पीक तुम्ही घेताय. नेमकं शेतीमध्ये तुम्ही कधी आलात, शेती कधीपासून सुरू केली आणि काय अडचणी आल्या हे सगळं करत असताना तुम्हाला? जत तालुक्यामध्ये उमदी निगडी बुद्रुक या गावामध्ये मी 2015 पासून द्राक्षी शेती करतो. द्राक्षी शेती करत असताना जत तालुका हा भयानक दुष्काळ तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये द्राक्षी शेती करत असताना आम्हाला पाण्याची समस्या खूप मोठी जाणवते आणि टँकरनं विकत पाणी घेऊन ही द्राक्षाची शेती आम्हाला करायला लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही हे सर्व द्राक्षीचं उत्पादन दुष्काळाला आम्ही समोर जाऊन तरीसुद्धा आम्ही द्राक्षी शेती आम्ही आजपर्यंत म्हणजे करत आलेलो आहे. तसंच नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही द्राक्षाची शेती करताय, अनंत अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला, मात्र तरी सुद्धा तुम्ही द्राक्षाची शेती करताय. तर असं विचारायचंय, द्राक्ष पिकाची जी छाटणी असते ती तुम्ही कधीपासून सुरू करता आणि मला वाटतं ह्या सगळ्याचं नियोजन तुम्हाला आधीपासून करावं लागत असेल, कसं करता हे सगळं तुम्ही? आम्ही द्राक्षीचे खरड छाटणी 1 डोळा राखून एप्रिलला आम्ही द्राक्षीची खरड छाटणी घेतो. त्यानंतर आम्ही पूर्ण सगळी काडी तयार करून घेतो. काडी तयार करून घेऊन आम्ही पुढं परबाचा जे काडी म्हणजे एप्रिलमध्ये जे म्हणजे हे फुटण्यासाठी आहे त्यासाठी आम्ही परबाचा फॉर्म्युला वापर करून आम्ही काडी तयार करून घेतो. काडी तयार करून घेऊन आम्ही पुढे ऑक्टोबरमध्ये परबाचे बेसल डोस, परत शेणखत, लेंडी खत हे सर्व घालून आम्ही द्राक्षाच्या ऑक्टोबरमध्ये 22 तारखेला फळ छाटणी घेतो, गोड छाटणी घेतो आम्ही. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की छाटणी कशी करता किंवा कशा पद्धतीने तुम्ही आधीपासून त्याचं नियोजन करता, तर साधारण वर्षाला किती उत्पन्न तुम्हाला मिळवायचं असतं, काय असतं त्यामागचा उद्देश, किंवा साधारण तुम्ही कसं ठरवता की आम्हाला इतकं इतकं उत्पन्न घ्यायचंय? जसं आम्ही आता आजचा आपला विषय आहे की 55 किलो प्रति झाड ऑर्गॅनिक उत्पन्न तुम्ही घेता, हे कसं शक्य होतं खरं तर, काय सांगू शकता याबद्दल? 2015 पासून ते 2021 पर्यंत मी 5 ते 6 वर्ष शेणखत, लेंडी खत आणि केमिकलचा वापर करून शेती करत होतो. त्यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त शेणखत वापरायचं, परत केमिकलही वापरायचं, औषध दुकानदार सांगायचे आम्ही ते करायचो. त्यावेळेस आम्हाला उत्पन्न एवढं काही मिळायचं नाही आहे की एका झाडावर ते 25 ते 30 किलो असं द्राक्षीचं उत्पादन आम्हाला मिळायचं. त्यानंतर आम्ही 2022 पासून थोडंसं काहीतरी ऑर्गॅनिक केलं पाहिजे आपण, की आपण नुसतं केमिकलमध्येच वापर करून जर आपण उत्पन्न मिळत नसलं तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही थोडंसं पाटील साहेबांच्याकडं तासगावला जाऊन त्यांच्याकडे एक प्रभातचं एक म्हणजे कॉपर सल्फेट म्हणून एक त्यांच्याकडे एक औषध आहे, ते आमच्या दावण्यावरती खूप चांगलं काम करते असं कळल्यानंतर आम्ही ते जाऊन आणून आमच्या बागेवरती फवारल्यानंतर आम्हाला 100% त्याचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर आम्ही पाटील साहेबांच्या तसंच मार्गदर्शनाखाली राहून आम्ही ह्या वर्षी शेणखत, लेंडी खताचा जास्त वापर करून प्रभात फर्टिलायझरचे बेसल डोस बांधून
बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर करून ह्या वर्षी आम्हाला 50 किलो एवढं उत्पन्न आमच्या द्राक्षावर ते मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की काही वर्षांपूर्वीच तुम्ही विनायक पाटील सरांना भेटला आणि त्यानंतर तुमच्या या सगळ्या द्राक्षाच्या वाढीमध्ये वाढ व्हायला लागली, तर मला असं विचारायचं आहे की या वर्षी तुम्हाला काय वेगळं वाटलं तुमच्या उत्पन्नामध्ये आणि खरंच इतक्या वर्षापासूनची गुणवत्ता आणि आत्ताची गुणवत्ता यामध्ये तुम्हाला फरक दिसून येतोय का? 100% फरक दिसून येतोय की प्रत्येक वर्षी आम्ही शेती करायचं, ही केमिकलची शेती आणि शेणखत, लेंडीखत हे सुद्धा भरपूर वापरायचं आम्ही आणि केमिकल सुद्धा वापरायचं. त्यामध्ये आम्ही तेवढं सगळं करून सुद्धा आम्हाला अडचणी काय यायच्या की जे हा जी घड आहे हा घड त्यावेळेस लूज पडायचे पूर्ण घड, की आम्ही ह्या प्रभातचे बेसल डोस वापरून आणि आपलं फॉर्म्युला सगळं म्हणजे बॅक्टेरिया वापरून की ह्या घडामध्ये कुठलेही बघा मनी लूज पडला नाही आहे, हाय तसं स्ट्रॉंग आहे, कुठेही ममी झालं नाही. परत गर सुगर सुद्धा पाहिजे तशी याची आहे घडाचं, म्हणजे असं आम्हाला हे सगळं दिसून आलेलं आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं गेल्या वर्षीचं उत्पन्न आणि या वर्षीच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला किंवा गुणवत्तेमध्ये तुम्हाला फरक दिसून आला, तर त्याचप्रमाणे असं विचारायचं आहे की द्राक्ष फळांवर तुम्ही नेमक्या कोणकोणत्या प्रक्रिया करता किंवा काय प्रक्रिया करून तुम्ही पुढे सगळी प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीनं करता? द्राक्ष आम्ही प्लॉटमध्ये घेत असताना 150 ते 140 ते 150 दिवस झाल्यानंतर आम्ही हे बेदाण्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी पुढं प्लॉट तयार करतो. त्यानंतर त्याचे शुगर 22 ते 23, 24 अशी शुगर आल्यानंतर आम्ही त्याला बेदाण्यासाठी प्लॉटमधून काढायला सुरुवात करतो. ते काढून आमच्या रॅकमध्ये टाकून आणि त्याला आम्ही 13 ते 14 दिवस रॅकवरती ठेवून आम्ही त्याच्यापासून हे बेदाणा तयार करतो आम्ही असा. नक्कीच. हां, हे बेदाणा तयार करून ह्या द्राक्षेपासून ह्याची प्रक्रिया आम्ही करतो. नक्कीच. तर महत्त्वाचं सांगाय म्हणजे काय आहे मॅडम, हा जो द्राक्षाचा घड आहे हा कमीत कमी आज 170 दिवसाचा आहे आणि हा ऑर्गॅनिकचा आहे म्हणून हा टिकला इथंपर्यंत. आम्ही आज इथंपर्यंत घेऊन आलो म्हणजे याचं कारण काय की हे दाखवण्यासाठी, आणि याचा शेवटच्या मनापर्यंत शुगर तुम्हाला 22 ते 24 बघायला भेटेल. ते 24 येण्यामागचं कारण काय की जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब असेल, त्याला देणारे आपण बॅक्टेरिया असतील, PSB असेल, पोटॅश असेल, झिंक सोलेबर बॅक्टेरिया असतील, ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, ह्याची जी प्रक्रिया आहे निसर्गाला धरून चालणारी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून आज ह्याची ही किपिंग क्वालिटी ही एवढी टिकलेली आणि त्याच्यामुळं हा एवढा लक्झरी बेदाणा हा तयार झालेला आहे इथं. ह्याच द्राक्षाचा हा बेदाणा आहे. ह्याच्यामध्ये काय उद्देश आहे की आपली बाग जवळजवळ त्याच्यामध्ये त्यांची 2200 झाड आहेत, म्हणजे 3 एकर प्लॉट आहे आणि 3 एकरमध्ये एका वेळेला हार्वेस्टिंग होत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलं की 50% पहिली चाळण करून घेतली. 50% जो माल आलेला आहे तो पहिला उतरवला, त्याच्यामध्ये ज्याची शुगर 24+ आहे तोच आपण द्राक्षे खाली उतरवली आणि त्याच्यापासून हा तयार झालेला हा बेदाणा आहे. छाटणी जवळ यांची 22 ऑक्टोबरच्या आसपास होते, म्हणजे 22 ऑक्टोबर पासून आज जर तारीख पकडली जवळजवळ आज 165 ते 70 दिवसाच्या आसपास दिवस झालेत त्याला. त्याच्यामुळं त्याची शुगर जी आहे ती कंटिन्यू टिकून राहिली तिथं आणि हा जो आहे तर हा क्वालिटी बेदाणा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे कारण कशामुळे आहे की हे प्रभातचं असणारे क्वालिटी खतं, क्वालिटी बॅक्टेरिया आणि त्याच्यामध्ये असणारं सेंद्रिय आणि ह्यांचं स्वतःच असणारं शेणखत असेल, लेंडीखत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्लॉटला यूज केल्यामुळं हा आपल्यासमोर आज रिपोर्ट दिसतोय. आणि जेणेकरून काय झालं की त्यांच्या 3 एकरामध्ये पर एकर त्यांना 3 लाख रुपये खर्च आला. 3 लाख रुपये खर्च येण्यामागचं कारण काय की ह्यांची टोटली 2200 झाड आहेत. आपण प्रति झाड जरी 50 किलो पकडलं माल तरी 12.5 पेटी माल निघतो आणि 12.5 ह्याच्यापेक्षा प्लसच आहे आपलं 55-60 किलो पर्यंत माल निघाला. पण आपण मिनिमम सरासरी ॲव्हरेज पकडलं तर 50 किलो आपण माल यांचा निघालेला आहे आणि 50 रुपये किलोनं जरी द्राक्षे पकडली तरी 200 रुपये पर पेटे होतात आणि माझ्या हिशोबानं प्रति झाड जवळजवळ 2,500 रुपये उत्पादन निघतं याचं द्राक्षाचं. जर 2,500 रुपये धरलं तर 2,500 गुणिले 2200 झाडं जर पकडली तर कमीत कमी माझ्या मध्ये 55 लाखाच्या आसपास एव्हरेजली उत्पादन निघतं आणि हे ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आपण केलं सक्सेस. ह्या वर्षी आपण साधं सोपं गणित पकडले की 50 रुपये किलो फक्त द्राक्षे त्याच्यामध्ये. म्हणजे हे जरी शेतकऱ्यांनी केलं तर निसर्गाचाही ऱ्हास होणार नाही आणि सगळ्यांनाही एक विष मुक्त द्राक्षे खायला भेटतील. आणि आज द्राक्षांना जे टाळाटाळा आता ह्या वर्षीची जी परिस्थिती आहे, कारण ह्या वर्षी 50,000 एकर क्षेत्र द्राक्षाचं निघाले. ह्याच्या मागचं कारण आहे की अति केमिकलचा वापर, अति विद्राव खताचा वापर, त्यामुळे जमिनी खराब झाल्या, पाहिजे तितकं उत्पादन निघत नाही आणि शेतकऱ्यांना त्या
प्लॉटमध्ये घातलेलाचा खर्च निघत नव्हता. ही परिस्थिती होती. पण ह्या वर्षी 50,000 एकर क्षेत्र निघालं, पण ज्यांनी बागा ठेवल्या, ज्यांनी ऑर्गॅनिकचं माध्यम वापरलं, ज्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला, त्याच्यामुळे आज हे इतकं उत्पादन भरघोस शेतकऱ्यांचं दिसतंय. आणि हे बदललेलं हवामान हे सगळ्याला घातकच आहे. पण त्या बदललेला निसर्गाला बदलायला कोणी लावलं? आपणच लावले तिथं निसर्गाला बदलायला. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, हा माझा एक मेन उद्देश होता. म्हणून मी 2016 पासून पूर्ण महाराष्ट्रभर कंटिन्यू फिरत असतो, शेतकऱ्यांना समजवत असतो. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नाशिकचा भाग असेल, सगळ्या ठिकाणी सगळ्या पिकांना मी सांगत असतो की तुम्ही थोडंफार राहू दे, 1 एकरसाठी तुम्ही ट्रायल करा. आज आम्ही जे हे उत्पादन काढलंय, भोसले साहेब माझ्याकडे काही लगेच आले नव्हते. त्यांनी माझा पहिला प्रयोग कॉपर सल्फेट वरती घेतला. कॉपर सल्फेट मी त्यांना सांगितले की बुरशीजन्य रोगावरती कॉपर सल्फेट सारखं कुठलंच औषध नाही. आम्ही कॉपर सल्फेट, लाईम पावडर, म्हणजे लाईम पावडर देतो, परत काळा गुळ देतो. ह्या तिन्हीचं मिश्रण दिल्यानंतर दुनियातला कुठलाही बुरशीनाशक रोग असतो तो जाग्यावरती कंट्रोल होतो. आणि सगळ्यात स्वस्त मध्ये कॉपर सल्फेट सारखं औषध जगाच्या पाठीवरती कुठेही नाहीये, आणि त्याच्या पुढे येऊही शकणार नाही तिथं. इतक्या स्वस्त मध्ये, आणि ते आपल्याला खायलाही आरोग्याला कुठेही धोकादायक नाही. म्हणून आपण त्यासाठी कॉपर सल्फेटचा वापर चांगल्या प्रकारे करायला लावला. खाली बेसल डोस मध्ये सगळे 100% शेणखतावरती होत असं. मला या विषयावर अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. बेदाण्याचं उत्पन्न सुद्धा मला वाटतं दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेलं आहे. याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघांकडनं माहिती घ्यायची. एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे 55 किलो प्रति झाड द्राक्षाचं ऑर्गॅनिक उत्पादन, आणि मार्गदर्शन करतायत विनायक पाटील आणि प्रकाश भोसले सर. लगेच आपल्या विषयाला सुरुवात करूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी मला वाटतं प्रकाश सर, जसं विनायकजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं हे सगळं उत्पादन तुम्ही घेताय, ऑर्गॅनिक उत्पन्न घेताय, आता गेल्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या कितीतरी वर्षापेक्षा या वर्षात किती वाढ झालेली, किती छान उत्पन्न मिळालंय, तर त्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा की बेदाणा उत्पन्नात सुद्धा तितकीच वाढ झालेली. द्राक्षाच्या उत्पन्नात वाढ झाली, त्यामुळे बेदाणा उत्पन्नात वाढ झालेली. याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? प्रत्येक वर्षी मी 5-6 वर्ष शेती जी करत होतो, जे केमिकल आणि शेणखत, लेंडीखत घालून करत होतो, त्यावेळेस मला 13 ते 14 टन बेदाणा वार्षिक मला मिळत होता. नंतर मी 2021-22 पासून जी सुरुवात केली, त्यानंतर माझी बेदाण्याची आवक वाढत गेली. तरी या वर्षी मला आमच्या 2200 झाडातून एक 27 टन बेदाणा मला मिळेल. म्हणजे डबल उत्पन्न यावर्षी मला 100% मिळणार आहे. त्याचप्रमाणे असं विचारायचंय की विनायकजींचं मार्गदर्शन आणि प्रभात फर्टिलायझर या दोघांचाही संबंध जेव्हा तुमच्याशी जोडला गेला, त्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला, किंवा असं वाटलं का की नाही गेल्या कित्येक वर्षापासून या वर्षीच्या शेतात आपल्याला जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे, ऑर्गॅनिक शेती आपली वाढलेली आहे? शेतकऱ्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना जर याबद्दलचं मार्गदर्शन करायचंय तर तुम्ही काय कराल? शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतामध्ये शेणखत, लेंडीखत याचा जास्त वापर करून आपली शेती सेंद्रिय शेती केली पाहिजे. आणि प्रभात फर्टिलायझरचे जे ऑर्गॅनिकचे जे खतं आहेत, बेसल डोस जे आहे, ते 100% आपण वापरला पाहिजे. मी पण वापरून माझी शेती आज अशा पद्धतीने तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं शेणखत आणि लेंडी खताचा वापर करून आणि प्रभात फर्टिलायझरचे बेसल डोस आणि बॅक्टेरियाचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपली शेती मजबूत करून घ्या. आणि ही एवढंच तुम्हाला मी सांगतो की ह्याची कुठलीही म्हणजे बॅक्टेरियाचा आणि शेणखताचा वापर जास्तीत जास्त तुम्ही करा आणि आपली शेती स्ट्रॉंग करून घ्या. आणि पुढच्या पिढीला एक चांगली शेती म्हणून, पुढच्या पिढीला तुम्ही एक शेती म्हणून देऊ शकता. बरोबर. ज्या पद्धतीनं मला वाटतं आता सरांनी सांगितलं की कशा पद्धतीनं जर प्रभात फर्टिलायझरची खतं वापरली किंवा ज्या गोष्टी आहेत त्या वापरल्या तर पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा किती उपयोग होऊ शकतो. तुम्हाला असं विचारायचंय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा प्रेक्षकांना किंवा ज्यांना अशा प्रकारच्या शेतीत यायचंय अशा लोकांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? आमचा मेन उद्देश काय आहे की द्राक्ष शेतीवरती सगळ्यात एक आता हा प्रकोप गुंडा झालेला आहे की बाबा हा द्राक्ष शेती म्हणजे जास्त केमिकल युक्त आहे. मग लोकांनी काही मीडियाद्वारे असं पसरवलं की द्राक्ष खाऊ नका, घसा पकडतो, हा पकडतो. आता मी काय बोललो, हे 170 दिवसाचा हा घड आहे, बरोबर. ह्यामधला एकही मणी तुम्ही जरी खाल्ला आणि आजारी जरी पडला तरी त्याला जिम्मेदार सगळ्या दवाखान्याचा खर्च मी घालतो, बरोबर. हा ह्याची क्वालिटी आहे, ही ऑर्गॅनिकची पॉवर आहे. मी 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून देऊ शकते की हा द्राक्ष खाऊन तुम्हाला कुठलाही त्रास नाही होणार तिथं. तसंच हा ह्याच्यापासून बनवलेला हा बेदाणा आहे, म्हणजे ह्या द्राक्षानं पुरेपूर दिवस घेतलेले आहेत. आणि मार्केटमध्ये जे 120
110 दिवसाचा जो माल येतो तो तुमच्यासाठी 100% खराब आहे. कारण मी त्या बाबतीत द्राक्ष बागायतदाराची अजिबात बाजू घेणार नाही. कारण त्या द्राक्ष बागायतदाराने कमीत कमी 130 दिवस प्लस द्राक्षे मार्केटमध्ये आणले पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं की इतर द्राक्ष बागायतदारांना ह्याचा त्रास होतो आणि ह्यामुळे मार्केट पूर्ण ढासळतं. मग मार्केट ढासळ की बरं समोर खाणारा एक ग्राहकच आहे, मनुष्यच खाणार आहे ना, ते थोडीच जनावर थोडीच खाणार आहेत. मग आपण त्या व्यक्तीचा जर विचार केला तर आपल्या द्राक्षाला आपण म्हणाल तो भाव ते देणार आहे. आज मी बोललो ह्याला मला आज 200 रुपये किलो पाहिजे तर तुम्ही देणार 100%, कारण याची खात्री आहे तिथं. कारण आपण ह्याला 170 दिवसात तो तयार केलेला आहे. ज्या बागायतदारांना वाटतं की बाबा आपला माल ही त्या क्वालिटीचा बनावा आणि एवढ्या ॲव्हरेज, मी चॅलेंज लावतो इथे की केमिकल वरती तुम्ही आज 50 किलोच्या पुढे नाही, 30 किलोच्या पुढे नाही जाऊ शकत. पण मी तो ऑर्गॅनिक वरती आज 50-55 किलो वरती गेलेलो आहे. आणि स्वतः आपले शेतकरी जे आहेत ते कधी त्यांची शेती सोडून कधी बाहेर नाही जात. बरोबर. पण त्याने आमच्या रिक्वेस्टला मान्य दिलं आणि तुमच्या TV9च्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की मला एक चांगला संदेश द्यायचा आहे बागायतदारांना. आणि ही गोष्ट आज कुठं घेतली मनावरती बघा, जे दुष्काळ पट्टा, जिथं रस्ते व्यवस्थित नाहीत, पाण्याची व्यवस्थापना व्यवस्थित नाही, सरकारचं लक्ष तिथं कमी प्रमाणात असतं, अशा भागातनं जर प्रगतशील द्राक्ष बागायतदार जर तयार होत असतील तर ते दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये चांगली क्वालिटी तुम्हाला द्यायचाच प्रयत्न करणार. मग ह्याने जर प्रयत्न केला असता तर आज 130-40 दिवसात द्राक्ष त्यांनी रॅकवरती टाकली असती. का नाही टाकली? ह्याने 160 दिवस पूर्ण बघितले, त्याच्यामध्ये पूर्ण शुगर उतरवली, नंतरच त्यांनी रॅकवरती माल टाकला. म्हणून आज ही क्वालिटी द्राक्षांनी क्वालिटी हा बेदाना आपल्या समोर तयार झालाय. नक्कीच. मला वाटतं विनायकजी आणि प्रकाशजी तुम्ही दोघंही इथे आलात आणि एकंदरीत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना इतकं छान मार्गदर्शन, खरं तर ऑर्गॅनिक शेती नेमकी कशी करावी आणि त्याच्यातनं कसं छान उत्पन्न घ्यावं याबाबतचं खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. सर्व महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार व TV9चा आम्ही खरोखर आभारी आहोत की आम्हाला इथं तुम्ही येण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच. मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.